आम्ही जेव्हा म्हणतो की फार्मर इज बॅकबोन ऑफ इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी, त्याचे बोन्स पण नाहीत आणि मसल पण नाहीत. या चेहरे हे असं शेतकऱ्यांचे लोकांचे जरा चेहरे बघा तुम्ही. जस्ट तुम्ही कॅमेरा लावा त्यांच्याकडे आणि बघा, लुक ॲट द कॉन्फिडन्स दे हॅव ॲब्सोल्युटली नो कॉन्फिडन्स, नो बोन, नो मसल्स. ते सगळे थकून गेलेले आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्यात काय करावं, सर्व्हायव्हल, ह्याच्याच लढाईमध्ये त्यांची लढाई स्वतः जगणं लढाई आहे. प्लस त्यांनी जे पिकवतात त्याच्यावरती आम्ही एवढं सगळं रंगबेरंगी हे करतो. आता असं आम्ही बघा गोव्याला फिरायला जातो. हे किती जण गोवा कुठं आहे यांना माहित तरी आहे का? गोवा कुठं आहे हा माहिती सुद्धा नाहीये. आम्ही हॉलिडेज घेतो, व्हेकेशन्स घेतो, वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्शन्स घेतो आणि आपण मस्त चैनीमध्ये राहतो. कुणाच्या जेव्हावरती? शेतकऱ्याच्या जेव्हावरती. शेतकऱ्याला किती त्रास द्यायचा ह्याचं पण काहीतरी लिमिट आहे. मसुर्ते गावामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या गावावरती फार मोठं संकट आल्यामुळे आम्हाला ही आज प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागत आहे. मसुर्ते गावचं डॅम हे एक सेंटर पॉइंट झालेलं आहे की इलिगल ऍक्टिव्हिटीचं. भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मधले जे कायदे आहेत त्या कायद्याचं, बऱ्याच कायद्यांचं इनफॅक्ट उल्लंघन होत आहे. तर भारताची जी घटना आहे, द व्हेरी बेसिस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे काही याच्यामध्ये जे मेन फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत हक्क, ते व्हायलेट होत आहेत. की ऑलरेडी इकडे गव्हर्नमेंटच्या इरिगेशनच्या ट्रका आहेत, जेसीबी आहेत, माणसं आहेत, फुल फ्लेज मध्ये काम चालू आहे. पण काही आरे बिल पण झालेली आहेत. असं तुम्ही विचारू शकता की आरे बिल झालंय, वर्क ऑर्डर झाले, काय झालेलं आहे? तुम्हाला असं वाटतं का की हे जे चाललं हे बरोबर आहे? पाठीमागे माझे शेतकरी बंधू आहेत, त्यांना कुणालाही 5 नवे पैसे कॉम्पन्सेशन भेटलं नाहीये. तो कायदा आहे तो अंमलात येतोय की नाही? माझा भारत देश सुरक्षित आहे का? लोकांनी जे पैसे भरलेत इन द फॉर्म ऑफ टॅक्स, ते योग्य रीतीनं ते उपयोगात येत आहेत का? भारताची डेव्हलपमेंट खऱ्या अर्थाने होते का? डेव्हलपमेंटच्या नावानं सगळे कायदे मोडले जात आहेत का? हे आमचे शेतकरी लोक आहेत, यांची बेसिक स्किल आहे, ती आहे शेती करणे. शेती सोडून यांना कोणतीही स्किल येत नाही. बघा यांचे चेहरे बघा, यांना कोणते स्किल नाही. हे लोक अनपढ आहेत. आज जसे गवार आहेत किंवा कमीच शिकलेले आहेत, आज जसे पुऱ्या इंडियाच्या शेतकऱ्यांची हीच एक हालत आहे. 1894 मध्ये याच्यातून बाहेर येण्यासाठी 1894 मधला जो कायदा होता, लँड ॲक्विजिशन ऍक्ट 2013, तो 1894 मधला जो कायदा होता तो ब्रिटिशांनी केलेला होता. तो कायदा सलग 119 वर्ष 2013 पर्यंत तोच कायदा होता. त्यात कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी त्या गव्हर्नमेंटला काही मामूली पैशामध्ये किंवा बिना पैशामध्ये दिल्या. त्यांच्या शेती गेले, धंदे गेले. राईट टू लिव्ह म्हणजे जगायचा अधिकार, आर्टिकल 21 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, 21वा कलम असं म्हणतो की तुम्ही जगायचा तुम्हाला अधिकार आहे. शेतकऱ्याला डिग्निटीनं जगायचं. माणूस जेव्हा जगूच शकत नाही, कारण का तो धंदाच करू शकत नाही किंवा शेतीच करू शकत नाही, त्याचा जगायचा अधिकार संपलेला आहे. ही कॅनॉट लिव्ह विदाउट लँड. आर्टिकल 14 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, 14वा कलम, जेव्हा गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, जेव्हा त्यांना माहिती आहे की आर्टिकल 21 व्हायलेट होतीये, तरी सुद्धा माहिती असून सुद्धा जेव्हा हे काम चालू ठेवतात, तेव्हा आर्टिकल 14वा कलम तो सुद्धा व्हायलेट होतोय. राईट टू प्रॉपर्टी 300A हा जो ऍक्ट आहे, म्हणजे प्रत्येक माणसाने पुऱ्या इंडियाला त्यांची जमीन असू शकते, जमीन त्यांच्या नावावर असली पाहिजे, असं 300A आर्टिकल आहेत. पहिला 300 होतं, 300A केले. म्हणजे पहिला 300 मध्ये असं होतं की तुम्ही जमीन सरकारने देणं हा अधिकार होता.
सरकारला सगळ्या जणांनाच काय जमीन देऊ शकत नाही म्हणून सरकारने ते मॉडिफाईड केलं अंडर आर्टिकल 368. ते अमेंडमेंट केली आणि 300A आणला. ह्या आमच्या बसूच्या डॅमचा पहिला इश्यू आहे की देर इज अ व्हायलेशन ऑफ आर्टिकल 300A. आर्टिकल 300A व्हायलेट होताना बरेच मूलभूत जे बेसिक फंडामेंटल राईट्स आहेत ते ऑटोमॅटिक व्हायलेट होतात. भारताचे सगळ्यात एकमेव पंतप्रधान अतिशय चांगले इकॉनॉमिस्ट मनमोहन सिंग यांनी 23 सप्टेंबर 2013 एक बिल पास केलं कोएलिशन काँग्रेस गव्हर्नमेंटनी. ते बिल ह्याच्यासाठीच पास केलं की त्याच्यावरती अत्याचार होऊ नये म्हणून. शेतकऱ्यांची जी कॉम्पन्सेशन आहे ती कॉम्पन्सेशन बिफोर स्टार्टिंग ऑफ द वर्क मिळाला पाहिजे. पहिला पैसे देणं शेतकऱ्यांचे 100% प्रत्येक शेतकऱ्याचे, तेव्हाच शेतामध्ये एंट्री करावं असं मी म्हणत नाही, राजेंद्र बेनके म्हणत नाही, स्वतः कॉन्स्टिट्यूशन म्हणते. तुम्ही बघा ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनला काय व्हॅल्यूज नाही असं दिसतंय. म्हणजे हुंबपणाचं लक्षण दिसतंय. मराठीमध्ये म्हणतो ना हुंबाडा आहे. असं बोलायला मला बरं वाटत नाही, पण हुंबाडा सरकार असं म्हणू शकत नाही. पण मला असं दिसतंय की हुंबाडा सरकार आहे का असं मला विचारायचं आहे. यू डोंट फॉलो द कॉन्स्टिट्यूशन, यू आर पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कर्नाटकचं काही वेगळं कॉन्स्टिट्यूशन नाही आहे. दिस लॉ इज पास्ड बाय द पार्लमेंट ऑफ इंडिया अँड वी आर ऑल बाउंड टू फॉलो दॅट ऍक्ट. आम्ही बंधनकारक आहोत. 2013 मध्ये जो ऍक्ट झाला त्याने आपण सगळे बंधनकारक आहोत. भारताची जी घटना आहे त्याला आम्ही बांधलिक आहोत. जे रिप्रेझेंटेशन आहे आमदार, खासदार, मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, त्यांना पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट मध्ये येत होते. दे आर जस्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ आवर पीपल. आम्ही काही गोष्टी बोलू शकत नाही, सगळेच जाऊन भांडू शकत नाही, म्हणून आम्ही एका माणसाला निवडतो. पण त्याचा मिसयूज होतोय का, पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्टचा मिसयूज होतोय का, हे ऍक्च्युली समाजाने, राजकर्त्यांनी, ज्युडिशियल बॉडीनी, एक्झिक्युटिव्ह बॉडीनी, सगळ्या सेक्रेटरीनी, सगळ्या प्रिन्सिपल सेक्रेटरीनी, चीफ सेक्रेटरीनी, पोलीस कमिशनरनी समजून घ्यायचं गरजेचं आहे. हे बुक आहे लक्ष्मीकांत, त्याच्यामध्ये पूर्ण कॉन्स्टिट्यूशन लिहिलेली आहे. हे बुक मी 10-12 वेळा वाचलेलं आहे. माझी मुलगी IAS करत होती म्हणून मी तिच्याबरोबर मदत म्हणून 3 वर्ष सतत अभ्यास केला, तेव्हा मला हे माहिती आहे. अदरवाईज बाय प्रोफेशन आय एम एन इंजिनियर. मला हा कायदा माहिती राहायची गरज नव्हती, पण मी खूप डीप मध्ये रिसर्च लेवलचं मला पॉलिटिक्स येतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आज मला खूप शर्मनाक अशी स्थिती देशाची दिसती आहे, जिथं साधा माणूस दिसला की लगेच तुम्ही तुमचं डोकं लढवायला चालू करता. माझ्या बसुर्त्या गावामध्ये तुमची यायची कशी हिंमत झाली हा माझा प्रश्न आहे थेट कर्नाटकच्या चीफ मिनिस्टरना, जे सिद्धराम आहेत. मी त्यांना विचारतोय की तुम्ही कोणत्या कायद्याखाली हे डॅम बांधताय. जेव्हा तुम्हाला तुमच्याच सिनियर प्राईम मिनिस्टरनी, स्वतः मनमोहन सिंगने जेव्हा हा कायदा बनवून दिलेला असताना, ज्या कायद्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचे 100% पैसे देत नाही तुम्हाला एंट्री सुद्धा नाही, तर मग हे एवढे सगळे यंत्रणा, एवढा जी कामं चालू आहेत, कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही वर्क ऑर्डर दिला, कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही RA बिल दिला, हे कोणत्या कायद्याखाली दिला? कर्नाटकचा लँड एक्विजिशन ऍक्ट वेगळा आहे का? तुम्ही काय बिल पारित केलं होतं का? वेदर यू आर अमेंडेड इन ऍक्ट, आर्टिकल 368 of Indian Constitution has got right to amend the law. That is only in the parliament, not in the center. जे फेडरल सिस्टीम असते एंटायर इंडियाची, म्हणजे सेंटर आणि स्टेट ह्यांची जी अदलाबदली, म्हणजे यांच्या जे कोऑपरेशन याच्यासाठी फेडरल सिस्टीम आहे. फेडरल सिस्टीम मिसयूज होते आहे का? म्हणून मी भारताच्या पंतप्रधानांना, ज्युडिशरी बॉडीला, म्हणजे ज्युडिशरी आर्म, एक्झिक्युटिव्ह आर्म असतो, म्हणजेच भारताच्या मुख्य न्यायाधीशांना मी हे विचारू इच्छितो की वेदर यू शुड इंटरव्हेन इन टू दिस मॅटर अँड यूज युअर पॉवर्स ॲज अ ज्युडिशियल रेमेडी.
की एक्झिक्युटिव्ह सगळे लोक एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या विरुद्ध डावपेच रचतात का, असं मी का बोललो. थोड्या दिवसापूर्वी यल्लामाची जत्रा होती. यल्लामाची जत्रा आहे बघून कॉन्ट्रॅक्टर परत आले. अगोदर बंद केलं होतं, परत काम चालू केलं. शेतकरी शेती करेल, तुमचं पोट भरेल की हे सगळे धंदे करेल. आमच्याकडे पोलीस यंत्रणा नाही आहे, आमच्याकडे मिलिटरी नाही आहे, आम्ही आहोत शेतकरी. कशी हिंमत झाली तुमची की आम्ही देवधर्म करायला गेल्यानंतर तुम्ही डॅमचं काम परत चालू केलं? असं काय लपवताय पहिला सांगा. त्या डॅम मध्ये असं काय लपवताय? व्हॉट इज दॅट यू आर ट्राइंग टू हाईड? लँड ॲक्विजिशन 2013 क्लिअर कट म्हणतंय की त्याची पहिली लाईन आहे लँड ॲक्विजिशन कॉम्पन्सेशन ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता. बघा तुम्ही सगळेजण आलात. आर्टिकल 19 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, द राईट टू स्पीच, फ्रीडम ऑफ स्पीच, त्या अंतर्गत तुम्हाला एवढा अधिकार दिलाय की तुम्ही हक्काने आम्हाला प्रश्न विचारताय. तुम्ही आमचं रिप्रेझेंटेशन करताय, लोकांपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवता, हकीकत सांगता लोकांना की तुमच्यामुळे देश आज एक चांगला देश म्हणून ओळखला जातोय. थँक्यू व्हेरी मच. कारण आता तुम्ही अचानक असं जेव्हा यल्लामा गेल्यानंतर डॅम चालू करतात त्यावेळेला तुम्हाला प्रत्येकानं आम्ही हे सांगतो की तुम्ही प्लीज आमच्या वतीनं तुम्ही माहिती करा की काय सिक्रेट आहे कामाची, किंवा तुम्हाला सांगितली की आम्ही ते डॅम बांधणार आहे. त्यावेळी तुमचा का विरोध कमी होता? सर आम्ही विरोध केलो. ज्या दिवशी त्यांनी उद्घाटन आले होते त्या दिवशी मी गाड्या परतून लावून दिल्या. 23 एप्रिलची दिवस होता तो. 23 एप्रिल 2024 ला 25 ला तो विरोध केला तुम्ही? विरोध पहिल्यापासून चालू आहे. हो, आम्ही रयत संघटनेच्या वतीनं त्यांचा पाठिंबा घेऊन आम्ही डीसी ऑफिसला गेलो. रयत संघटना जाऊ दे. डीसी ऑफिसला गेलो. डीसी ऑफिसला गेल्यानंतर डीसी साहेबांनी सांगितले जोपर्यंत इथं तुमचे पूर्ण पैसे येत नाहीत तोपर्यंत काम करायचं नाही. त्यांचं ते ऐकून आम्ही तिथं आलो. ते ऐकून सुद्धा आणि परत काम चालू केले. त्यांचं ऐकले नाहीत. परत अडवल्यानंतर आमची मागणी काय, आमचे पैसे द्या मग काम करा. हा देतो म्हणायचं, चौघांना द्यायचं, तेवढं द्यायचं नाही, पैसे कुणाला पण दिले नाही, देतो म्हणायचं, पुढे दिवस घालायचा आणि काम चालू. त्यांचं म्हणणं काय, आम्ही अगोदर काम चालू करतो, हळूहळू मग तुमचे पैसे येत राहतात. आमचं म्हणणं नाही, अगोदर पैसे घाला नंतर तुम्ही काम करा. आणि हे जे विचारतायत हे कायद्यात लिहिलेलं आहे. लँड ॲक्विजिशन ऍक्ट 2013 मध्ये सीधा क्लॉज आहे की अनलेस यू पे फुल अमाऊंट यू कॅनॉट एंटर टू द लँड. कारण का कोण ओनर आहे आता सध्याला? शेतकरी ओनर आहे. ओनर शेतकरी आहे. तुम्ही सेलडीड करा, लँड ॲक्विजिशन करा. तुम्ही आता ऑलरेडी डॅमेज केला. तुम्ही कुणालाही विचारून बघा, कुणालाही इंडियामध्ये हे ऑलरेडी इलिगल कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि इलिगल जेव्हा कन्स्ट्रक्शन होतं तेव्हा कायद्याप्रमाणे तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचं बिल पास करू शकत नाही. यू कॅनॉट बिल्ड एनिथिंग ऑन द इलिगल लँड. तुम्हाला वाटत असेल आमच्या जमिनीमध्ये काही उतारे बरोबर नाही आहेत, कारण का असं सांगितलं गेलं तुमचे उतारे बरोबर नाही आहेत, कोडी नाही आहेत, तर तुम्ही माझी जमीन घेऊ नका ना. तुम्ही बरोबर करा. तुमच्याकडे एवढा 1 वर्ष टाइम होता. तुमच्याकडे बघा पूर्ण असं बघा, मी लिहिलं विलेज अकाउंटंट पहिलं पोस्ट आहे, सर्कल दुसरं पोस्ट आहे, तहसीलदार तिसरं पोस्ट आहे, असिस्टंट कमिशनर चौथं पोस्ट आहे, डेप्युटी कमिशनर डेप्युटी कलेक्टर तिसरं पोस्ट आहे, रिजनल कमिशनर आहे, सेक्रेटरी रिडेव्हलपमेंट आहे, प्रिन्सिपल सेक्रेटरी आहे ज्या शालिनी मॅडम आहेत, शालिनी रंजन. ही तुमची पूर्ण यंत्रणा आहे. माझं काम आहे, मी शेतकरी आहे. शालिनी रजनीश, माझं काम, मी शेतकरी आहे. मी शेतकरी करू का हे काम करू? तुम्ही मला सांगा, विलेज अकाउंटंट, सर्कल, तहसीलदार, अकाउंटंट कमिशनर यांचं काम आहे की नाही आहे? ऑलरेडी इंदिरा गांधीच्या वेळेला तहसील त्याची जमीन राहील, त्याचं घर दिलेलं आहे. तुम्ही परत त्याला कॉम्प्लिकेशन नका करू. भारताच्या न्यायाधीशने आताच रिसेंटली भारताच्या न्यायाधीशने, भारताच्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाने क्लिअर कट सांगितलेलं आहे त्यांच्या जजमेंटमध्ये की परत तुम्ही टेनेन्सी ऍक्ट आणू नका. टेनेन्सी ऍक्ट इज ओव्हर. टेनेन्सी ऍक्ट इज नो टेनेन्सी ऍक्ट नाव. जर तुमच्याकडे 20 वर्ष जमीन असेल तर यू आर द ओनर. प्लीज डोंट कम. सुप्रीम कोर्टने क्लिअर कट सांगितलेलं आहे. तुमच्या लोकांना समजत नाही का?
हे जे एवढे हे लोक आहेत त्यांना समजत नाही का? आम्हाला सांगता, आमच्याच शेतकऱ्यांना तुम्ही सांगता की तुमची जमीन बरोबर नाही आहे, पोडी नाही आहे, हे नाही आहे, काय नाही आहे, सगळं बरोबर आहे. कोणी पटवर्धन नाही येतं. नो, देर इज नो पटवर्धन. पटवर्धन इज गॉन. आता काय म्हणतात हे भाऊ आहेत आणि आमचे भांडणं आहेत किंवा त्याची सही. आता आमच्या बाबावरनं कसं असं सांगतोय का, 4 जागा जमीन आहे, तर मी काय करतो, ती जमीन तू घे, ही जमीन त्याला दे, असे 4 भाग होतात. नावात ते पहिल्यापासून ते एकमेकाचा विश्वास होता, विश्वासावर चाललेलं. त्यावेळेला एक मोठा भाऊ त्याच्या नावाने जमीन असायची, सगळे भाऊ ते हे करायचे. मग आता तशा काही अडचणी आहेत. आता आम्ही काय म्हणतो, कुणाच्या नावावर जमीन आहे नाही त्याच्या नावावर पैसे घाला, भाऊ बाकीच्या तक्रार करत नाही. पण ह्यांना काय, ते पैसे द्यायचं नाही, त्याला टाइम घालायचं आणि टाइमपास करत पुढं पुढं जायचं. तोपर्यंत करतो आम्ही, काम चालू करतो, एवढंच. यांची पैसे देतो हे म्हणत नाहीत. आम्ही काय म्हणतो, पैसे द्या, काय आहे नाही, तुम्ही काय तुमचं अडचण आहे ते तुमच्या हातात कागद आहे, तुमचे अधिकारी, सर्कल तुमचा, तलाठी तुमचा, सगळे अधिकारी तुमचे, तुम्ही लवकरात लवकर करा. लवकर होत नसेल, वर्ष जाऊन देत, आम्हाला काही गडबड नाही. नसेल तर आम्हाला तुम्हाला जमीन द्यायची नाही, तुम्ही परत जावा. ही आमची जमीन आम्हाला राहू देत, आम्हाला परवडत नाही. तुम्ही आता सुद्धा हे जमीन, हे डॅम कॅन्सल केले तर इथे पुन्हा शेतकऱ्याला काहीच दुःख नाही, उलट फायदा आहे आमचा. आम्ही बघून घेतो, तुम्ही जाऊन टाका, हे आमचं हे आहे. आता बरेच वेळेला वसंत बेनके आहेत, फार सिनियर या भागातले एंटरप्रेन्योर आहेत. म्हणजे शेतकऱ्यांनी दुधाचा धंदा केला तर यांनी स्वतःच्या पायावर उभा राहून ह्या भागातल्या लोकांची इकॉनॉमी वाढवण्यासाठी, शेतकरी लोकांना एक सस्टेनेबल इकॉनॉमी बनवण्यासाठी यांचा फार मोठा हात आहे. थोडे दिवसापूर्वी इथले चक्ते उचगावचे यांना मारायची धमकी दिली. मारायची धमकी दिली, सांगतो तुम्हाला, हे तर मारत नाही. म्हणजे त्यांनी सांगितले की तू येऊन चालू, म्हणजे अडवून दाखव. तर मी तुम्हाला हे सांगतो की हे शेतकरी लोक आहेत बघा, हे स्वतः सांगायला पण तयार नाही. प्रश्न नाही, प्रश्न नाही, शेतकऱ्यांना प्रोटेक्शन मागतोय मी. दिस इज माय अपील टू पोलीस कमिशनर ऑफ बेलगाम दॅट प्लीज गिव्ह प्रोटेक्शन टू अवर फार्मर्स. दे आर पुअर पीपल. इट इज अ हंबल रिक्वेस्ट. लेट देम फॉलो द ड्यू प्रोसेस. तुम्हाला ड्यू प्रोसेसचं मिनिंग सांगतो. ड्यू प्रोसेस हे कायद्यामधला महत्वाचा भाग आहे. म्हणजे हे मारवाडी सरकार नाही आहे, हे राजेशाही नाही आहे. राजेशाही, मारवाडी सरकार, शेटगिरी वगैरे काही नाही येतं. देर इज अ ड्यू प्रोसेस. ड्यू प्रोसेस म्हणजे यू हॅव टू फॉलो द ऍक्ट. जो ऍक्ट आहे, आमदार खासदारांना दिलेले पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट आहे, ते फॉलो करायचं आहे. त्याच्यानंतर जो लँड ॲक्विजिशन ऍक्ट आहे 2013, तो फॉलो करायचा आहे. फॉलोचं पहिलं स्टेप काय, ही डॅम कसं बांधायला पाहिजे होतं हे तुम्ही पहिला बघा. पहिलंच स्टेप आहे की ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी म्हणजे गावकऱ्यांना सांगायला पाहिजे की डॅम काय आहे, हाईट किती आहे, पाणी किती भरणार आहे, कोणती जमीन जाणार आहे, आरसीसी डॅम आहे, अर्धन डॅम आहे, कॉम्पन्सेशन कधी भेटणार आहे, रिहॅबिलिटेशनचा काय प्रोग्राम आहे. पैसे दिले तर काम संपत नाही. ऍक्ट मध्ये काय लिहिलंय, पहिला रिहॅबिलिटेशन द्यायचं आहे. गावची गुरं आता पाणी नसताना ताणलेली आहेत, जुनं धरण फोडल्यानंतर त्यांचं रिहॅबिलिटेशन सरकारने केलंय का? चरायची जागा दिले का? मानसुख यांचं संतुलन बिघडलेलं आहे, ह्याच्यासाठी काय थोडं ऍडिशनल पैसे दिले का? ह्युमन बिईंग आहेत ते तुम्हाला बाळगतात. गरीब असले तरी ते शेतकरी आहेत आणि शेतामुळे तुमचं पोट भरतंय. रिहॅबिलिटेशनचा पार्ट सोडून कॉम्पन्सेशन नाही, ट्रान्सपरन्सी सोडून डॅम बनवायचा नाही, फॉरेस्ट एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेतल्याशिवाय डॅम बांधायचा नाही, डेव्हलपमेंट दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्याला त्रास देऊन करायची नाही. वी डोंट वॉन्ट एनी इलिगल डेव्हलपमेंट. वी वॉन्ट डेव्हलपमेंट ऑफ दिस कंट्री विथ ड्यू प्रोसेस. प्लीज, ड्यू प्रोसेस, कायदे पाळून. कारण का ड्यू प्रोसेस बनवायला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935, गव्हर्नमेंट ऍक्ट 1947, म्हणजे 100 वर्ष लागलेत ह्याच काँग्रेस पक्षाला. महात्मा गांधींना ह्याच पक्षाचा अध्यक्ष बनायला किती कठीण होतं. शेवटी ते बेळगावमध्ये, आमच्याच बेळगावमध्ये बघा प्रेसिडेंट झाले होते. म्हणजे तुम्ही विचार करा, हा काँग्रेस पक्ष सुद्धा किती मोठा आहे. आणि त्याच पक्षाची लोक जे मनमोहन सिंगनी कायदा बनवला होता, त्या कायद्याला फाट्यावर मारून इतर तुम्ही डॅम बांधता. हाऊ डेअर यू आर नॉट सपोज टू एंटर इन माय विलेज. तुम्हाला कोणताही अधिकार नाही माझ्या गावात यायचा. आणि मी हे सांगतो म्हणून नाही, तुमच्याच कायद्यामध्ये तुमच्याच पक्षांनी
केलेला कायदा आहे. प्लीज फॉलो दॅट. बस आम्ही डॅम बांधायला तयार आहे. आम्ही तुम्हाला वेलकम करतो इन ड्यू प्रोसेस. अनदर इम्पॉर्टंट थिंग इज, सगळ्यात महत्वाचा भाग आहे, 88 लाख रुपये शेतकऱ्यांना सांगितलं गेलं. लेखी नाही, असं ओरली, सगळं ओरली. त्यामुळे एकरी. पण ह्यालाच आमची मान्यता आता नाहीये. मला माहित होतं की याची किंमत 1,08,00,000 रुपये. तुम्ही कुणालाही विचारून बघा, तज्ञ लोकांना, ह्या जागेची किंमत 1,08,00,000 रुपये प्लस आहे. म्हणजे व्हॅल्युएशन गुणिले 4 प्लस सोलेटियम ऍड करायला पाहिजे. त्याच्यानंतर एक किंमत येते, ती किंमत 1,08,00,000 रुपये आहे म्हणजे आहे. तर 88 लाख रुपये कसं काय दिलं? अच्छा, दुसरा पॉइंट, व्हॅल्युएशन म्हणजे सोशल इम्पॅक्ट असेसमेंट, सोशल इम्पॅक्ट SIA हे करायला लागतं डॅम बांधायच्या अगोदर. कुणीही सोशल इम्पॅक्ट असेसमेंट केलं नाही. ग्रामसभेला ऍड्रेस करायला लागतं, ते कधी केलं नाहीये. हे ड्यू प्रोसेस आहे. पंचायतीला माहिती नाही. तुम्ही किती कायदे, हे बसू त्याचं डॅम म्हणजे एक उदाहरण आहे. हुंबाडा सरकार कसं चालवायचं हे एक उदाहरण आहे. तुम्ही असं का करता? माझ्या देशाला इथपर्यंत यायला किती मेहनत करायला लागली तुम्हाला माहिती आहे का? आज हे टॅक्स जमा करतायत. एक मुलगा शाळेत अभ्यास करतो, 12वीचे ट्युशन लावतो, इंजिनिअरिंग करतो. आई वडील मेहनत करतात की माझा मुलगा मोठा होणार, तेव्हा तो एक IT इंजिनियर बनतो आणि तो 30-40% टॅक्स भरतो. आणि तेच पैसे आमचे शेतकरी मागतायत. आम्ही कुणाच्या खिशातून पैसे मागत नाही. हक्कात आहे ते मला द्या. आम्ही भिकारीने भीक मागत नाही, आमचा हक्क मागतोय आम्ही. तुम्हाला असं काय वाटतं की आम्ही तुमच्या खिशातून पैसे मागतोय? आमचा हक्क मागतोय, आमचा हक्क. ऍज अ इंडियन आम्ही हक्क मागतोय, जो कॉन्स्टिट्यूशनने दिलेला हक्क आहे. पण असं चित्र असं बनतंय की ह्यांनी दिलं त्यांनी दिलं. नो, तुम्ही देऊ नका मला. आता क्रॉपची जी कॉम्पन्सेशन 1500 रुपये गुंठ्याला तुम्हाला कुठून भेटली? 1500 रुपये कॉम्पन्सेशन कुणाच्या घरी गेला तुम्ही? MLA च्या घरी. बाय हँड ऑफिस का दिले? बाय हँड. इन दिस डिजिटल वर्ल्ड, why has she paid money by cash? Has she used government machinery to pay that money? Has government machinery helping her? And what IPC clause under which she has committed the crime? As you as a reporter, तुम्ही सगळेजण रिपोर्टर आहात, तुम्ही हा प्रश्न जे पण MLA आहेत त्यांना विचारा की 1500 रुपये त्यांच्या घरात येऊन सरकार दिली. आणि हा चॉकलेट आमच्या गावच्या लोकांना द्यायचा प्रयत्न करायचा रे तुम्ही त्यांचे करोडो रुपये द्यायचे असताना तुम्ही 1500 रुपये देऊन त्यांना खुश केला. त्यांचा तुम्ही मोह पाडवला. तुम्ही एक सिनरी तयार केला की तुम्ही पैसे देता. किती दिला? 1500. द्यायचे किती होते? करोडो. तुम्ही हे एक मलाफाईड फ्रॉडुलंट अप्रोच तुमचा जो आहे हा क्रिमिनल ऑफेन्स आहे. तुम्ही बघा क्रिमिनल ऑफेन्स आहे की नाही आहे. आज पण आमचा कर्नाटक सरकारवरती विश्वास आहे, कर्नाटक यंत्रणेवरती विश्वास आहे. जे पण ऑफिसर्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्याच्यावरती एक रिट येते, रिट मॅन्डमस. तुम्ही लिहून घेऊ शकता, रिट मॅन्डमस, रिट सर्शोरी. जे गव्हर्नमेंट ऑफिसरने ऍक्ट नाही केलं तर त्याच्यावरती कारवाई होते. हे कोर्टची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर हे जे मूलभूत हक्क आमचे जे आर्टिकल 19, आर्टिकल 21, आर्टिकल 14, ज्या आर्टिकल्स जे आहेत त्याच्यानंतर तुम्ही जे कोर्ट आहे ते त्याच्यावरती ऍक्शन घेते. आम्हाला तुम्ही मदत नाही केली तर आम्हाला कोर्टात जायला लागेल. जी कॉम्पन्सेशन जी आमची आहे ॲडिक्वेट नाही आहे. ॲडिक्वेट कॉम्पन्सेशन कोर्ट ठरेल, जे 1,08,00,000 रुपये आहे. आमचं गाव बेळगावपासून खूपच जवळ आहे. जस्ट आपण 16 किलोमीटरवरती बसलेलो आहोत. बेळगाव हे कर्नाटकमधलं एक मेन शहर आहे. त्यामुळे जागेची किंमत अशीच 5 लाख रुपये गुंठा आहे. अशीच जागे किती निसर्गरम्य आहे बघा. तुम्ही मला जे 88 लाख रुपये जे प्रॉमिस केलं होतं तेव्हा सोन्याची किंमत जी आहे ती फक्त किती होती? सोन्याची किंमत 70-80 हजार. आज सोन्याची किती किंमत आहे? 1.5 लाख. म्हणजे जवळपास दुप्पट झालेला आहे. याचा अर्थ पैशाची किंमत अर्धी झालेली आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे. याच्यासाठीच SIA कमिटी असते, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट
जे सोशल इम्पॅक्ट असेसमेंट हे जे आहे हे लँड ॲक्विजिशनच्या ऍक्ट मधलं आहे. साहेब लिहून घ्या तुम्ही. SIA सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. सोन्याची किंमत वाढली, पैशाची किंमत कमी झाली, म्हणजे शेतकऱ्याला 88 लाख मध्ये जे पैसे होते त्याची किंमत 40 लाख रुपये आहे. आणि हे असेसमेंट मोठ्या लोकांना माहिती आहे कसं करायचं. RBI गव्हर्नरचे गाईडलाईन्स आहेत किंवा व्हॅल्युएशन करण्याचे गाईडलाईन्स आहेत. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्या व्हॅल्युएशन प्रमाणे रिव्हॅल्युएशन पैसे भेटायला पाहिजे. आणि आता मजा कशी व्हायला लागली की तुम्ही काम चालू करायला लागले शेतकरी, पुन्हा आणखी म्हणजे गव्हर्नमेंट चालू करायला शेतकरी थांबायला लागलेत. असं 2-4 वेळा आता घडलं, बरोबर आहे. पण याच्यात आता तुम्ही कायद्यानं पुढे काय त्याला ठोस निर्णय घेणार आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आम्ही हा. तुम्ही लिहून म्हणजे घ्यायचं. आता हा इम्पॉर्टंट Article पॉईंट आहे. 226 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारताच्या घटनेमधलं 226 तुम्ही लिहून घ्या. आर्टिकल 226 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याच्या अधिकारी आम्हाला अधिकार आहे की आम्ही हायकोर्ट मध्ये जाऊ शकतो. ते 2 दिवसात होऊन जाईल. आर्टिकल 32 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारताच्या 32वी कलम मध्ये आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो. आम्ही सुप्रीम कोर्ट मध्ये सुद्धा जाणार आहे. देशामध्ये लोकशाही आहे का हुकुमशाही चालू आहे? शेतकऱ्यांना नोटीस नसताना ह्यांनी काम चालू केले. आणि कुठल्याच जरा काही नाही. कुठल्या आधारावर चालू केले ह्यांनी? तर साधं पंचायतीला सुद्धा माहित नाही. पंचायतीला सुद्धा माहित नाही. आणि तुम्ही ॲज अ पत्रकार तुम्ही हे माहिती करायचा प्रयत्न करा देशाच्या हितासाठी की अजून असं कुठं झालेलं आहे का बेळगाव जिल्ह्यामध्ये. सरकारचं काय पॉलिटिक्स चालू आहे? सरकारचं पॉलिटिक्स काय चालू आहे? टोटल किती जमीन आहे? 70 एकर आहे. आणि हे 100 एकर ऍक्विशन केलेत. आम्हाला परवा समज. आणि ते धरणाच्या वरती बांधल्यानंतर 78 एकर आहे. धरणाला पाणी 78 सांगितलेलं आहे, पण नाही, नाही, 125 एकरच्या पेक्षा जास्त नुकसान केलेलं आहे. जमीन जास्ती जाणार आहे. आणि त्याचे पैसे जे आहेत जसं आम्ही तिथं बोललो होतो की ते पैसे देतच नाही आहेत. याच्यात क्लॅरिटी नाही आहे ना. आता झालंय. आणि बरेच वेळेला दमदाटी होते, दररोज फोन येतात वगैरे ना. असे जे आहेत त्याच्यासाठी सरकारने जी पोलीस यंत्रणा आहे यांनी प्रोटेक्शन द्यायचं मॅटर जे आहे ना सिरियस आहे. कारण का कुणीतरी काहीतरी त्यांचं काहीतरी इंटरेस्ट असावं किंवा या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. बेनके साहेबांना कोणी धमकी दिली म्हणतात? धमकी म्हणजे काम. धमकी म्हणजे कसं नव्हे, ते धमकी म्हणून बसून बोला तुम्ही, बसून बोला. असे काय बोलले ते सांगा एकदा ना. आम्ही क्लिअर सांग काम थांबवलं. काम थांबवल्यानंतर त्यांनी मला सांगितलेले, म्हणजे आम्हाला सांगितले त्यांनी काम चालू करतो, थांबवू नका. पण आम्ही काय केलो, काम थांबवलं म्हणजे पैसेच नाही तर काम थांबवलं कसं राहणार. काम थांबवल्यानंतर उद्या या आणि आम्ही काम चालू करतो, तुम्ही आडवा बघूया, एवढंच धमकी. बाकी काय कोण नाही. येणार आहे तेव्हा? कोण येणार आहे आम्ही माणसं येणार आणि तुम्ही अडवून दाखवा. नाव कोण तरी असेल. एवढं कोण धमकी देते? लोकप्रतिनिधीच धमकी देतात. लोकप्रतिनिधी असतात तो. तसं कोण धमकी देणार? माबोली म्हणजे काय धमकी देणार? हा, आणि ते पण ह्यांना धमकी देतात. हे माझे वडील आहेत. एवढी यंत्रणा आहे तर आतापर्यंत काम करत आहेत. होय. आता विरोध हा चालूच आहे. विरोध चालूच आहे. यंत्रणा एवढी त्यांची काम करत आहेत तरी विरोधाला जुमानून काम सुरू आहे. होय. याच्यावर तुम्ही ऍक्शन आता काय घेणार? आता विरोध आता सध्याला गाड्या सगळ्या आता शेतकरी ठरवावं बघा काय करायचं ते. आज प्रेसमीट आहे तरी सुद्धा तिथं गाड्याचं मातीचं काम चालू आहे. ते फक्त बोलून आणि मोकळं हवा आश्वासातून उपयोग होत नाही. नाही, आम्ही वी आर गोइंग टू काय आम्ही कोर्टला जाणार ते आहे. आता जे काम चालू आहे तर त्याने काय म्हटले, ते पीडब्ल्यूडीचं म्हणजे अगोदरचे तिथे 4 एकरचं धरण आहे. त्या अगोदरचं जुनं 4 धरण. एकर जमीन तिथे नाही किती त्या जमिनीवरती PWD पडलेला आहे. PWD त्यांनी नाव काय म्हटलं, पडलेलं आहे. आमचं सरकार मग त्यांनी दिलेलं आहे. आमचा हक्क पोचत नाही तिथं. आहे मग तिथं ते काम आमचं करतो. पीडब्ल्यूडीच्या हद्दीत आहे म्हणून त्यांनी काम करतो म्हणून परवानगी घेतली आमच्या. ते जे डॅम आहे ते सुद्धा शेतकऱ्यांना 5 नवे पैसे न देता बांधलेलं आहे. ते कसं पण त्यांच्यात बांधून दिलेलं आहे. तेव्हा आम्हाला ती काय लोकं वाटतं, आतापर्यंत काय शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही, तेव्हा जो ऍक्ट होता सांगितलं की 2013च्या जो पहिलाचा ऍक्ट होता तेव्हा तर ह्याच्यापेक्षा फारच ब्रिटिश काळ होता. ब्रिटिश काळांचा काळ होता. आणि आता पण असं जशी परिस्थिती आहे ते सुद्धा ब्रिटिश काळासारखंच आहे. आताचे जे आता सध्याची जी परिस्थिती चालू आहे ती ब्रिटिश काळातलीच परिस्थिती आहे. बसवंत बेनके.
राजेंद्र बेनके, नेताजी बेनके, पुंडलिक मोरे. आणि हे लुंबाना नवाज एक आतापर्यंत कोण कार्यकर्ते ज्यांनी तुम्ही संघर्ष केलेला आहे ना, लुंबाना नवाज त्यांची नावं मिलिटरी नाही. नाही ते. आणि चाळोबा गुमटे हे मिलिटरी सर्व्हिसमॅन एक सर्व्हिसमॅन आहेत ते ह्या कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी असतात. तो चाळू नवारचा मुलगा इकडे तू पुढे ये. तुमचा प्रॉब्लेम सांगा. तुझं प्रॉब्लेम सर आमचा एक प्रॉब्लेम आहे सर. बोला बोला. आम्ही सर्वे नंबर 255 त्यावेळेला 1972 मध्ये आमच्या वडिलांनी जमीन घेतली 2 वेळा. 1 एकर 20 गुंठे आणि 1 एकर, त्याला बार वेगवेगळा आहे. 1972 पासून आतापर्यंत आमच्या कब्जामध्ये आहे. आमचे उतारे आहेत 2024 पर्यंत. लास्ट टाइम ज्यावेळेस त्यांनी नुकसान भरपाई दिली त्यावेळेला पण आम्हाला दिले, घेतले आमच्या लोकांनी, भाऊबंधांनी सगळं. आमचा कुणाचा काही प्रॉब्लेम नाही. आणि ज्यावेळेस कॉमन उतारा केला आहे त्याच्यामध्ये 1 एकर डिलीट झाले. आता ते कशामुळे झाले, काय झाले ते आम्हाला माहिती नाही, किंवा आम्हाला काही नोटीस नाही, किंवा कोणी तिथे येऊन आम्हाला अडवलं नाही की बाबा ही आमची जमीन आहे, तुम्ही काय करायला. अजून बी आमच्या ताब्यातच आहे. आता आम्ही सध्या मार्किंग केले, फ्लॅग लावलेत, तर त्याचा थोडासा विचार करायला पाहिजे. नाही, यांची जमीन आहे ना ऑन पेपर मॅनेज झाली. 1 म्हणजे एकर 1 एकरचा कागदच आउट अजून एक झाले. delete सरळ झालंय. सरकार सर एकूण म्हणतात किती? की तुमचं 1 एकर आउट झाले. आम्ही एकूण किती झाले? एकूण 2.5 एकूण एकर. 2.5 एकर. हा. म्हणजे असे जे आहेत त्यासाठीच SIA जे असतं सोशल इकॉनॉमिक इम्पॅक्ट त्याची कमिटी असते, ते लोक करतात. त्याच्यात बरेच वाद आहेत. तुम्ही आता 1-2 मैत्र असे 50 पॉईंट आहेत त्याच्यात, जे मी पूर्ण डायरी भरून लिहून आणि घेतले आता. आता सर मी 1964 पासून पूर्ण डायरी उतारे काढले. आणि एक एक यांचा महिना झाले त्याने अपेक्षा पळापळी नुसतं पळापळी करतो मी. अजून एक कुणाचं जे आहे, जे ओढा आहे म्हणून पैसे नाही दिलं, कोण आहे? तेच त्याच्यामध्ये 190 रोड खराबी म्हणून 15 गुंठे आहे. ते ऑलरेडी त्याच्यामध्ये नाही आहे ते. नाही नाही त्याच्यामध्ये आहे. गव्हर्नमेंटच्या अंडर मध्ये आहे ना सर एक ते. मिनिट कसं आहे, त्यांची समजा जमीन मध्ये काही तलाव आहे, ओढा आहे, दगड आहेत, तर पोटफार खराबी काय, जेव्हा डॅम बांधणार तेव्हा पाणी भरणार ना त्याच्यामध्ये. So government- पहिलाच काढलेले आहे 15 गुंठे. पहिला त्यानंतर आमच्या दिलेलं आहे त्याचे त्याच्यामध्ये. सुद्धा पैसे Loss- भेटायचे आहेत. थांबा. loss आहे, हा. त्याचे सुद्धा पैसे भेटायचे आहेत. तुम्ही थांबा. जेव्हा डॅम घेणार ना, त्या डॅम त्या पोट खराबीमध्ये पण भरणार आहे पाणी. पण आणि ते म्हणाले की ते बी एक 15 मिनिट. गुंठे कमी करणार. नाही कमी कसं होतं? ते नाही, आम्ही 1 इंच पण जागेचे नाही, पैसे तिथं सोडायचे देणारच नाही. नाही. ते कमवायला कुठे जाणार आहे तुम्ही? आता ऑलरेडी मिलिटरीत तुम्ही बॉर्डरवरती गोळ्या खाऊन आला आम्ही शेती करून गेलो आणि आल्यावर पण आणि केले. ते जे डॅम पाठीमागचं जे डॅम आहे, हे लोक म्हणतात की ते आता पीडब्ल्यू झालं. अरे पीडब्ल्यू झालं, कॉम्पन्सेशन न देता विकत घेतलं ते. 5 नवे पैसे नाही. आमची स्वतःची शेती आहे तिकडं या जुन्या डॅम मध्ये. साहेब तुम्ही आम्ही पेपरला दिलेलो बघा त्यावेळेस तो नाला कुठला होता PWD मध्ये नव्हता. हा, त्यावेळेला बरोबर. मी दिलेलो ते आमचं नुकसान झालेलं आहे, नुकसान भरपाई, एवढं बरोबर. नुकसान झालंय, एवढा पेपरला दिलेला. हा. तर ते आता आम्हाला ते कमीत 1 कमी एकर 5 गुंठे 1 घातले तर एकर PWD. हा. PWD मध्ये घातलं. त्यावेळेला PWD मध्ये नव्हतं ते. नव्हतं. नव्हतं ते. मग आता कसं घालायले हा प्रश्न साहेब आहे. आता चुकीचं एक आहे. शेवटचा प्रश्न आता समाजाचा. शेतकरी अज्ञानी आहे म्हणतात, त्यांना काही कल्पना नसते, म्हणजे कायदे कानून काय वर्ण बेबनशाही पद्धतीने कारभार चालू आहे हे मान्य आहे सगळं समाजात. हे सगळं जे काही चालू आहे नाही समाजात, त्याच्यामध्ये आता तुम्ही एवढा कायद्याचा अभ्यास केलेला, नियमांचा, त्याच्यामध्ये बांधकाम क्षेत्रातल्या कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कसे क्लॉज आहेत त्याच्याबद्दलची सगळी माहिती दिला, बरोबर आहे समाजात. हे सगळं असं हे एकच प्रकरण नाही, देशामध्ये बऱ्याच ठिकाणी काय अशा प्रकारचं उल्लंघन करून कामं चालू आहेत, दडपशाहीने चालू आहेत, ते दमनशक्तीने चालू असतात. तिथे कुठे ना तर कुठे शेवटी त्याला एकच मार्ग असतो की तुम्ही कोर्टात लढा द्यायला पाहिजे. आज जसं आमच्या बायपासचं पण काम चालू आहे, त्यांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या तिथे ते लोक लढा दिला. आता तुमची नेक्स्ट फर्म स्टेप आहे. आम्ही ऑलरेडी आमचं प्रोसेस चालू आहे. आम्ही कर्नाटका हायकोर्टमध्ये अंडर 226 आर्टिकल आणि त्याच्या पॅरलली आम्ही आर्टिकल 32 च्या अंडर खाली आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये पण जाणार आहे. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕೋರ್ಟ್ ವಾರ ಏನ್ ಮಾಡೋದು? ಆಬ್ವಿಯಸ್ಲಿ ವಿ ಹ್ಯಾವ್ ನೋ ಅದರ್ ಆಪ್ಷನ್. ಯಾರು ಆಪ್ಷನ್ ಇಲ್ಲ. ನಾವು ಹೈಕೋರ್ಟ್ ಹೋಗ್ಬೋದು. ಅಂಡರ್ ಆರ್ಟಿಕಲ್ 226 ಆಫ್ ಇಂಡಿಯನ್ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಗಾಟ್ ರೈಟ್ ಟು ಗೋ ಟು ದ ಹೈಕೋರ್ಟ್, ಅಥವಾ ವಿ ಕ್ಯಾನ್ ಗೋ ಟು ದ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಅಂಡರ್ 32. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.